हॅलो. हा बोला. सर नमस्कार. हा बोला. सर आता कसा राहील एकूण महाराष्ट्राचा नवीन हवामान अंदाज? आज आहे 5 ऑक्टोबर 2024. हा हा हा. शेतकऱ्या आता सध्या ना हम्म 5, 6, 7, 8 हम्म लातूर, नांदेड, परभणी, बीड, हम्म हम्म हम्म. धाराशिव, हा हा. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हम्म. पुण्यापर्यंत हा आणि इकडे नगर जवळजवळ हा हा. 4-5 दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत. बर बर. हो. बर सर, आता शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आली आहे, कापूस पण वेचणीला आलेला आहे. तर आता एकूण म्हणजे जर उद्यापासून जर बघितलं 6 ते 10 तारखेपर्यंत विखुरल्या स्वरूपाचा पाऊस आहे, तुम्ही असं सांगताय बरोबर सर? हम्म. सर जे काही तुम्ही अगोदर अंदाज दिला ते एकदम ऍक्युरेट खरं ठरलेलं आहे. आणि शेतकऱ्यांची अशी मागणी होती की तुम्ही जिल्हानिहाय अपडेट हवामान अंदाज द्यावा. तर आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ समजा ना, त्यांना 6-7 तारखेपर्यंत म्हणजे 9 तारखेपर्यंत त्यांना सोयाबीन काढायला वेळ चांगला भेटणार आहे. हम्म. म्हणजे तिकडल्या भागात पाऊस कमी राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांची सुखरूप सोयाबीन निघते. बर बर पूर्व आणि पश्चिम विदर्भ 11, 12, 13 दरम्यान पाऊस पडेल. बर. 11, 12, 13च्या दरम्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. बर. आणि सर मराठवाड्यामध्ये? मराठवाड्यामध्ये हे आता ना 9 तारखेपासूनच चालू होईल. 9 तसं तारखेपासून उद्यापासून वाढत जाईल आता. म्हणजे कसा पाऊस आहे सर? जास्त आहे कसा आहे? नाही, अर्ध्या तासाचा हा. थोडं वारं सुटेल असा पडणार आहे. सगळीकडेच आहे का सर, का भाग बदलत आहे? नाही, भाग बदलत विखुरलेला. भाग बदलीत विखुरलेला. आणि सर तो म्हणजे त्या पावसामध्ये मग विजाचं प्रमाण वगैरे असणार आहे का? हो आहे. आहे का? बरं सर, आपलं कोकण किनारपट्टी म्हणजे कोकणामध्ये कसा पाऊस आहे? कोकणाकडे जास्त पाऊस आहे. बरं. आणि सर उत्तर महाराष्ट्र? सगळ्यात जास्त उत्तर महाराष्ट्राकडे कमीच आहे. उत्तर महाराष्ट्र? उत्तर महाराष्ट्राकडे कमीच नाही. बरं. तर पाऊस पडणार आहे. सर सगळ्यात जास्त कुठे आहे सर? सगळ्यात जास्त हम्म सातारा, सांगली, सोलापूर, हम्म. कोल्हापूर, हा. कोकणपट्टी हा. असं. इकडं सगळ्यात जास्त पाऊस आहे. धाराशिव इकडे असा समजा. बरं सर, रब्बीच्या पेरणीसाठी पावसाचं वातावरण कसं असणार आहे सर? चांगलं राहील. चांगलं आणखी राहील. 1-2 पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. बरं. रब्बीच्या पेरणीसाठी पाऊस येणार आहे? हो. बरं. ठीक आहे सर. अजून सर आता शेतकऱ्यांचे अजून काही प्रश्न होते की तुमच्या शेतामध्ये जे काही कार्यक्रम झाला, जे काही तुम्ही नवीन जे काही सोयाबीनची लागवड केलेली होती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे विचारणा होती, तुमचे व्हिडिओ पाहिले होते शेतकऱ्यांनी, बा ती कोणती बॅग आहे, तुम्हाला किती चावरे झालं त्याचं यावर्षी? ती आहे ना पार्स जेनेटिक इंडियाची इनव्हेज, ते 108 नंबरची एक बॅग आहे. हा हा हा. आणि एक सीड गोल्ड म्हणून आहे. सीड गोल्ड केसळ आहे. 108 अशी आहे, पण चांगली आहे. 16 क्विंटल चावरे झालं सरासरी. एकरी 16 क्विंटल चावरेच? हो. मला ना 78 कट्टे झाले जवळपास. 78 कट्टे किती एकर मध्ये सर? 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये म्हणजे 3 बॅग मध्ये 78 कट्टे. बरं सर, आणि अजून एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ते बियाणं आता कुठे भेटल? पुढच्या मार्केटमध्ये येणार आहे ते बियाणं. मार्केटमध्ये येणार आहे? हो. आणि त्याचा भाव पण लय कमी आहे. दुसऱ्या बॅगचा 85 किंमत आहे. गेल्या वर्षी आम्ही घेतले होते 26-27 होती त्याची. म्हणजे रिझनेबल आहेत रेट, शेतकऱ्याला परवडणार आहेत पुन्हा. आणि तुम्हाला सांगतो सोयाबीन बाबतीत सगळ्यात इंदोरच भारी बरं का. इंदोर MP मध्ये समजा जगात म्हणजे जाती तयार करणार तेच आहे. आपण त्यांच्यापेक्षा खूप महाग आहेत. हो सर. आपल्या आणखीन पण लोक 335च म्हणतात. हो सर. हो. तिकडे खूप पुढे गेलेले आहेत. हा. ठीक आहे सर, धन्यवाद सर. पोहोचवतो सर शेतकऱ्यांपर्यंत मेसेज तुमचा. मला लिंक पाठवा. नाही काय सर? लिंक पाठवा मला. हो सर, लगेच तुम्हाला पाठवतो. तुम्ही माझा नंबर पण सेव्ह केलेला आहे. चालतंय. धन्यवाद सर. मी टाकला व्हिडिओ आज पण. हो सर, बघितला, आताच बघितला म्हणून कॉल केला मी. बरं. हो सर, धन्यवाद.